नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तोंडाला चव आणणारी आपण झणझणीत असे कैरीचा ठेचा ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण इथं एक कैरी घेतलेली आहे, पाववाटी शेंगदाणे, कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि कढीपत्ता घेतलेला आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण कैरीची साल काढून घेणार आहोत. आता कैरी आपण स्वच्छ करून कट करून घेऊया आणि कैरीमध्ये असलेली बी काढून टाकणार आहोत. कैरीचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेऊया. आपले कैरीचे तुकडे तयार झालेले आहेत. आता आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये शेंगदाणे खमंग असे भाजून घेणार आहोत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. शेंगदाणे भाजल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेणार आहोत. हिरवी मिरची, लसूण टाकून डाग पडेपर्यंत म्हणजे छान असे हे भाजून घेणार आहोत. आपण इथं तेल टाकलेलं नाही आहे, कोरडंच भाजून घेतलेलं आहे. तुम्ही हे मिक्सरमध्ये पण करू शकता, पण मी इथं दगडी खलबत्ता घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण शेंगदाणे कुटून घेणार आहोत. शेंगदाणे कुटत असताना मी शेंगदाण्याची साल काढणार नाही आहे. सालीसकटच मी हे शेंगदाणे कुटून घेणार आहे. आपले शेंगदाणे कुटून झालेले आहेत. जास्त बारीक कुटायचे नाही, थोडे जाडसरच आपण ठेवलेले आहेत. आता यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण, कट केलेली कैरी, जिरे, चवीनुसार मीठ, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून आपण हे ठेचून घेऊया. हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून तुम्ही मिक्सरला प्लस मोडवर 1 ते 2 वेळा फिरवलं तरी हा ठेचा तयार होईल. पण मी इथं खलबत्त्यात ठेचून घेतलेला आहे. आपला कैरीचा ठेचा तयार झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया किंवा चमच्याने थोडा खलबत्त्यातून मोकळा करून घेणार आहोत. आता या ठेच्यावर आपण एक फोडणी तयार करून देऊया, म्हणजे हा ठेचा आणखी छान असा चटपटीत होईल. तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद टाकून ही तयार केलेली फोडणी आपण ठेच्यावर टाकून घेऊया. मस्त असा चर्र आवाज आला पाहिजे, म्हणजे आपली फोडणी ठेच्यावर खमंग अशी बसली गेलेली आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. तोंडाला चव आणणारा झणझणीत असा हा कैरीचा ठेचा तयार झालेला आहे. हा आपण डाळ भात किंवा चपाती पोळीबरोबर खाऊ शकतो.